तर बघा मित्रांनो, दिवस 14वा आहे मूळ व संयुक्त संख्या. आता मूळ संख्या कशाला म्हणायचं आणि संयुक्त संख्या कशाला म्हणायचं हे इथे नीट समजावून घ्या. तर बघा, ज्या संख्येचे एक व ती संख्या असे दोनच विभाजक असतात ती मूळ संख्या असते. म्हणजे विभाजक आपण बघितलं बरोबर ना. तर ज्या संख्येचे विभाजक ही एक आणि तीच संख्या असते, म्हणजे एकच्या पाढ्यात आणि दिलेल्या संख्येच्या पाढ्यातच फक्त ती संख्या असते, त्या सगळ्या संख्या ह्या मूळ संख्या असतात. उदाहरण दिलेलं बघा, 2 3 5 7 11 13. आता 13 बघा, 13 कोणाकोणाच्या पाढ्यात येते मित्रांनो, तर 13 1च्या आणि 13च्या पाढ्यात येते. हे आपण बघितलंय. दिलेल्या संख्येच्या विभाजकामध्ये एक हा विभाजक सगळ्यांना कॉमन असतो आणि ती स्वतःची संख्या 13 जी आहे ती असते. 1 आणि 13 सोडलं तर 13 कोणाच्या पाढ्यात येतं, 2च्या येत नाही, 3च्या नाही, 4 5 6 7 8 9 10 11 12 कुणाच्याही पाढ्यात येत नाही. म्हणजे 13 या संख्येला फक्त दोनच विभाजक आहेत. एक आहे तो 1 आणि दुसरा आहे तो ती संख्या, असे दोनच विभाजक आहेत. त्यामुळं 13 ही संख्या मूळ संख्या येते. हे नेहमी इथे लक्षात घ्यायचे आहे. ओके, म्हणजे जी संख्या एकच्या आणि दिलेल्या संख्येच्या पाढ्यात सोडली तर बाकी कुणाच्याही पाढ्यात नसते. म्हणजे आता 13 अजून एक घेऊया, 5 घेऊया. 5 बघा फक्त 1च्या पाढ्यात येणार आणि 5च्या पाढ्यात येणार, बाकी इतर कोणाच्याही पाढ्यामध्ये 5 येत नाही. 2च्या येत नाही, 3च्या येत नाही, 4च्या येत नाही, बरोबर ना. त्यामुळं या सगळ्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात, लक्षात घ्या. तर 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपल्याला पुढे बघायच्या आहेत, आपल्याला पुढे लिहायच्या आहेत. आपण त्या बघूया आणि नंतर लिहूया. पुढे बघा, संयुक्त संख्या. ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात ती संयुक्त संख्या असते. आता मूळच्या विरुद्ध संयुक्त. ज्या मूळ नाहीत त्या सगळ्या संयुक्त संख्या असतात, ज्या मूळ संख्या नाहीत त्या सगळ्या संयुक्त संख्या असतात, लक्षात घ्या. आता इथे बघा 4 दिलेलं आहे, तर 4 बघा 1च्या आणि 4च्या पाढ्यात आहे आणि 2च्या पण पाढ्यात आहे, त्यामुळे ही संयुक्त संख्या झाली. 15 बघा 1च्या पाढ्यात आहे, 15च्या पाढ्यात आहे, हे तर म्हणजे फिक्सच असतं. आणि उरलेले 2 आहेत, 3 आणि 5 यांच्या पण पाढ्यात आहे, त्यामुळे 15 ही सुद्धा संयुक्त संख्या आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, 2 वगळता ही 2 सोडली तर उरलेल्या सगळ्या समसंख्या ह्या संयुक्त संख्या आहेत. 2 वगळता 2 ही एकच अशी समसंख्या आहे जी सम आहे आणि मूळ सुद्धा आहे. बाकीच्या सगळ्या संख्या ज्या समसंख्या आहेत त्या सगळ्या संयुक्त संख्या आहेत आणि मूळ संख्या ज्या आहेत त्या सगळ्या विषम संख्या आहेत. लक्षात घ्या, फक्त 2 सोडली तर 2 ही एकच समसंख्या आहे. चला, तर संयुक्त संख्या पण लक्षात आली. म्हणजे थोडक्यात काय, संयुक्त संख्या ही तुम्हाला 2 पेक्षा जास्त पाढ्यांमध्ये दिसते. 25 1च्या पाढ्यात आहे, 25च्या पाढ्यात आहे आणि 5च्या पण पाढ्यात आहे, त्यामुळे 25 संख्या काय झाली, संयुक्त संख्या झाली. अशा पद्धतीने पुढे बघा. आता 1 ही जी संख्या आहे ती मूळ ही नाही आणि संयुक्त ही संख्या नाही. 1 ही संख्या आहे जी मूळ पण नाही आणि संयुक्त सुद्धा नाही. हे नेहमी लक्षात घ्या, पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे, स्पर्धा परीक्षेला देखील विचारतात. 1 ही जो अंक आहे ही संख्या, 1 ही संख्या मूळ ही नाही आणि संयुक्त सुद्धा नाही. पुढे आता सहमूळ संख्या कुणाला म्हणायचं बघा. सहमूळ 2 संख्यांमध्ये फक्त 1 हा सामायिक विभाजक असतो तेव्हा सहमूळ संख्या म्हणतात. म्हणजे 2 संख्या असतात, त्यांचे विभाजक असतात आणि त्या विभाजकांमध्ये फक्त जर 1 हा एकच सामायिक असतो, कारण सगळ्यांमध्ये 1 हा कॉमन असतोच, बरोबर ना. 1 सोडून दुसरा कोणी नसेल तर त्या दोन्ही संख्यांना सहमूळ संख्या म्हणायचं. उदाहरणार्थ बघा 10 आणि 21. 10चे विभाजक काय आहे तर 1 आहे, 2च्या पाढ्यात 10 येतं, 5च्या पाढ्यात 10 येतं, 10च्या पाढ्यात 10 येतं. 21 बघा 1 3 7 21 येतं. आता या दोघांमध्ये कॉमन कोण आहे तर एकच आहे, बरोबर ना. त्यामुळे 10 आणि 20 ह्या सहमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. आपण अजून एक उदाहरण घेऊया बघा. 15 समजा, 15 घेतलं आणि मी 8 घेतलं. 15 आणि 8, 15 मध्ये बघा 1 आहे, 3 3 15 आणि 15 हे त्याचे विभाजक झाले. 8चे बघा 1 येणार, 2 येणार, 4 येणार आणि 8 येणार. ओके, आता या दोघांमध्ये कॉमन कोण आहे तर एकच आहे, त्यामुळं 15 आणि 8 ह्या 2 संख्या कशा आहेत, सहमूळ संख्या आहेत. लक्षात आलं, सहमूळ संख्यांच्या विभाजकामध्ये फक्त 1 हा कॉमन असतो. पुढे बघा, जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे जुळ्या मूळ संख्या. ज्या मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो ते सगळ्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 11 आणि 13 या दोन्ही मूळ संख्या आहेत आणि या दोघांमध्ये 2चा फरक आहे, त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. 3 आणि 5 जोडमूळ संख्या, 5 आणि 7 जोडमूळ संख्या, 17 आणि 19 जोडमूळ संख्या, 29 आणि 31 जोडमूळ संख्या. म्हणजे ज्या मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. आता बघा, इथे आपल्याला 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या लिहायला सांगितलेल्या आहेत. तर मित्रांनो 1 ते 50 पर्यंत एकूण 15 मूळ संख्या आहेत. बघा, 2 ही पहिली मूळ संख्या आहे जी समही आहे आणि मूळ पण आहे. त्याच्यानंतर बघा 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 आणि 47
एवढ्या मूळ संख्या आहेत, ह्या तुम्हाला तोंडपाठ असायला हव्यात. बघा 15 झालेत का बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15, ह्या 15 मूळ संख्या आहेत 1 ते 50 पर्यंत, आणि 50 ते 100 पर्यंत 10 मूळ संख्या आहेत. ओके, तर ह्या सगळ्या मूळ संख्या तुम्हाला पाठ असायलाच हव्यात, कारण शिष्यवृत्ती असेल किंवा NMMS सारख्या परीक्षा असतात, स्पर्धा परीक्षा, ज्याच्यामध्ये या मूळ संख्यावर आधारित बरेचसे प्रश्न असतात. तर ह्या 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या आपण लिहिलेल्या आहेत. पुढे बघा, खालील संख्यांपैकी संयुक्त संख्या अधोरेखित करा व मूळ संख्यांना गोल करा. आता याच्यातल्या संयुक्त संख्या शोधायच्या आहेत ज्या आपल्याही पाड्यात असतात आणि दुसऱ्यांच्याही पाड्यात असतात. आणि मी तुम्हाला सांगितलं की 2 हा जो सम संख्या आहे ती सोडली तर बाकीच्या सगळ्या सम संयुक्त असतात. म्हणून आधी सगळ्या सम संख्या शोधूया. याच्यात सगळ्या सम संख्यांमध्ये 100 एकच आहे, त्यामुळे ही मूळ संख्यानं गोल करा म्हटलंय, अधोरेखित करूया. ही एक सम संख्या आहे, इथं संयुक्त संख्या आहे. आता 17 मूळ संख्या आहे. 55 5 आहे शेवटी, म्हणजे 5च्या पाड्यात येणारच आहे, त्यामुळे ही काय झाली संयुक्त संख्या. 41 मूळ संख्या आहे. 39 3च्या पाड्यात आहे मित्रांनो, 13च्या पाड्यात आहे, 13 त्रिक 39, त्यामुळे ही संयुक्त. 53 कोणाच्या पाड्यात आहे का बघा, 1च्या तर नाही 53च्या तर येणारच, सोडलं तर बाकी कोणाच्याही पाड्यात नाही, त्यामुळे ही मूळ संख्या आहे. पुढं 97 बघा कोणाच्या पाड्यात आहे का, 97 तर 97 ही संख्या कोणाच्याही पाड्यात नाही, त्यामुळे 97 सुद्धा ही मूळ संख्या येणार आहे. 87 बघा, 29 त्रिक 87, पाठ असले की आपल्याला लगेच लक्षात येतं. 29 त्रिक 87 संयुक्त संख्या आहे, आणि 23 ही मूळ संख्या आहे. तर अशा पद्धतीने बघा 17 41 53 97 आणि 23 या मूळ संख्या आहेत. तर 55 39 87 आणि 100 या संयुक्त संख्या असलेल्या पाहायला मिळतात. तर मूळ आणि संयुक्त संख्यांचा पुढचा स्वाध्याय बघा. या ठिकाणी खालील जोड्यांमधील सहमूळ संख्यांच्या जोड्यासमोर टिक करा. समूळ संख्यांची जोडी म्हणजे काय, ज्याच्यामध्ये एक सामायिक असतो, ज्यांच्या विभाजकांमध्ये एक सामायिक असतो. आता इथे लक्षात घ्या मित्रांनो, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की जर दिलेल्या दोन्ही संख्या सम असतील तर त्या कधीच सहमूळ नसतात, कारण त्या दोघांमध्ये 2 हा सामायिक विभाजक असतोच, बरोबर. त्यामुळं ही जी संख्या आहे ही सहमूळ संख्या येणार नाही. इथं सुद्धा दोन्ही सम आहेत, त्यामुळे ह्या येणार नाहीत. राहिल्या ह्या 2 संख्या 39 40 सहमूळ संख्या येणार आहेत. ज्या संख्या पाठोपाठ सलग असतात त्या सगळ्या समूळ असतात. 23 24 सहमूळ आहेत, 31 32 सहमूळ आहेत, 83 84 सहमूळ आहेत, 98 99 सहमूळ आहेत. सलग संख्या असतील तर त्या सगळ्या संख्या सहमूळ, म्हणजे सलग संख्यांची जोडी असेल तर त्या सहमूळ असतात. आणि 17 19 ह्या दोन्हीही मूळ संख्या आहेत, आणि या दोन्हीही सुद्धा सहमूळ संख्या आहेत, कारण दोघांमध्ये एकच कॉमन विभाजक आहे. लक्षात आलं. 17चे विभाजक हे 1 आणि 17, 19चे विभाजक 1 आणि 19, दोघांमध्ये एकच आले, आणि दोन्ही मूळ संख्या आहेत, आणि दोन्ही मूळ संख्या असतील तर त्या सहमूळ संख्या सुद्धा असतात. आणि ह्या मित्रांनो जोडमूळ संख्या सुद्धा आहेत, कारण या दोघांमध्ये 2चा फरक आहे. पुढे बघा 1 ते 20 मधील जोडमूळ संख्यांच्या जोड्या लिहा. जोडमूळ संख्यांच्या जोड्या लिहा आपण मित्रांनो. 3 आणि 5 5 आणि 7, ज्याच्यामध्ये 2चा फरक असतो, ज्या मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो. 3 5 5 7 11 13 आणि 17 19 या जोडमूळ संख्यांच्या 4 जोड्या येणार आहेत. ओके, चला पुढे जाऊया. आपण पुढचा स्वाध्याय बघूया, सराव करूया. खालील संख्यांमधील संयुक्त संख्यांना चौकोन व मूळ संख्यांना वर्तुळ करा असं म्हटलेलं आहे. चला तर आपण या ठिकाणी पूर्ण करूया. आधी मूळ संख्या शोधूया मित्रांनो. तर या ठिकाणी बघा 19 ही मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर पुढे जर गेलात तर 83 ही सुद्धा मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर 59 मूळ संख्या आहे, 47 मूळ संख्या आहे, आणि 29 ही मूळ संख्या आहे. बाकी 35 5च्या 7च्या पाड्यात आहे. तर 74 समसंख्या आहे, त्यामुळे तर ती संयुक्तच येणार आहे. 52 समसंख्या आहे, संयुक्त येणार. 63 7च्या पाड्यात आहे, 9च्या पाड्यात आहे. 91 13 7 91, त्यामुळं ह्या संख्या ज्या आहेत त्या मूळ संख्या येणार, आणि या बाकीच्या ज्या आहेत त्या संयुक्त येणार. पुढे 51 ते 100 संख्या वहीत क्रमाने लिहा. 51 ते 100 संख्या लिहा. मूळ संख्यांना त्रिकोण करा, त्याच्यामधील संयुक्त संख्यांना अधोरेखित करा, आणि जोडमूळ संख्यांच्या जोड्या ओळखून लिहा, आणि सहमूळ संख्यांच्या जोड्या सुद्धा ओळखून लिहा. तर ही ॲक्टिव्हिटी तुमच्यासाठी आहे, तुम्ही पूर्ण करायची आहे. 51 ते 100 संख्या लिहा, आणि त्याच्यामध्ये 10 मूळ संख्या येतात, हे मी आधीच सांगितलेलं आहे. ते 10 मूळ संख्या शोधा, त्यांना त्रिकोण करा. उरलेल्या सगळ्या संयुक्त असणार आहेत, आणि जोडमूळ संख्या त्यातल्या जोडून ओळखून लिहा ज्या जवळजवळ असणार आहेत. एक जोडी मी सांगतो 59 आणि 61 या जोडमूळ संख्या आहेत. 71 आणि 73 या जोडमूळ संख्या आहेत. आता 4 तर मी सांगितल्यात, 59 61 आणि 71 73 उरलेल्या तुम्ही शोधा, आणि त्यातल्या सहमूळ संख्या शोधा लिहा, ज्याच्यामध्ये फक्त कॉमन विभाजक कोणता असतो, एकच असतो.
ओके, चला तर अशा पद्धतीने आपण हा 14वा भाग आता दिवसाचा अभ्यास इथे बघितलेला आहे आणि आजच्या